भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झंझावाती दौरे सुरू केलेत आणि आज सांगलीचा पहिला दौरा करण्याकरता आलेले माझे खऱ्या अर्थानं या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या पाठीशी भक्कमपणे राहिलेले माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आणि माझे दुसरे मार्गदर्शक महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा. मी काँग्रेसमध्ये ज्यावेळी आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळीपासून माझे मित्र असलेले आणि ते 2019लाच भाजपमध्ये गेल्यामुळं मला भाजप काय आहे हे प्रेमानं मित्रत्वाच्या नात्यानं समजून सांगणारे आणि या होणाऱ्या प्रवेशासाठीही मला साथ देणारे या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय आमदार जयकुमारजी गोरे साहेब, आमदार खाडे साहेब, माननीय या ठिकाणी असलेले महामंत्री डॉक्टर राजीवजी पांडे, दुसरे महामंत्री मकरंदजी देशपांडे, समित कदम, प्रकाश जंग, दिनकर तात्या, दीपक शर्मा, माननीय अमिताताई, या ठिकाणी उपस्थित असलेले शेखर इनामदार आणि उपस्थित सर्व विशेषतः तिथं असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि 78 पासून गुलाबराव पाटील साहेबांचे मी ज्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला त्यावेळीपासून असणारे आणि बाळासाहेब गुरव, काँग्रेस साहेबचे माजी अध्यक्ष आणि अप्पासाहेब पाटील उपस्थित सर्वच माझे नावं उल्लेख राहिल्यानंतर क्षमा असावी आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असणारे काँग्रेस पक्षाचे 4 ब्लॉकचे अध्यक्ष असतील, माजी नगरसेवक असतील, सेलचे अध्यक्ष आहेत आणि उपस्थित असणारे आता सर्वच ग्रामीण भागातून आलेले सांगली विधानसभा मतदारसंघाचे असतील, प्रत्येक वॉर्डातून आलेले कार्यकर्ते असतील आणि उपस्थित असणारे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर बंधू वगैरे. आज या ठिकाणी मी ज्यांची नावं घेतली अशा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि हा स्वागत करत असताना तमाम इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विशेषतः आम्हा सर्वांना एक आश्चर्यकारक घटना जी वाटली की माझा अजूनही भारतीय जनता पक्षात प्रवेश व्हायचा आहे, परंतु मी असा एकमेव कार्यकर्ता राज्यातला असेल जो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले. त्याचबरोबर आदरणीय दादा असतील, माझे मित्र जयकुमारजी गोरे साहेब आहेत, हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच, पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे. हे तिघही तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा,
जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना, तर तुम्हा आम्हांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार. जास्त बोलणं उचित होणार नाहीये. मी एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीदवाक्य आहे, राष्ट्रप्रथम, त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर व्यक्ती. तर दादा, चव्हाण साहेब आणि भाऊ मी एकच सांगणार आहे, सांगलीच्या विकासासाठी हा निर्णय घेतोय. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं, तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं सांगली प्रथम असणार, दुसरं पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर मी असणार आहे. त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेन की मोठ्या बहुमताने असेल, ज्याला आपण म्हणू की चांगल्या भक्कम मतात, जसं आज जवळपास 236च्या एवढ्या, जसं आपलं बरोबर ना 11 याचा जेवढं पाठबळ आहे 37, तसं येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला कुठेही बाहेरच्या नगरसेवकांचं, जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही. एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि जिल्हा परिषदेची मिळवून देऊ, तरच आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आव्हानाने विनंती करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय.